मित्रांनो, धनगरवाड्यातनं अहिल्यादेवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही। अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती। ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची, पावत्या छापून पावत्या गोळा करा, मग कार्यक्रम करा। पहिल्यांदा साहेब असं घडतंय, आम्ही सगळ्या फेसबुकला, व्हॉट्सअपला, ट्विटरला, सगळ्या भाजपच्या पेजवर बघतोय, सगळीकडे अहिल्यादेवी 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 अहिल्यादेवी। नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं मध्य भारतात नाही, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात अरे 10 दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे। साहेब, आम्ही सर्वजण ऋणी आहोत। अहिल्यादेवींना 300 वर्षानंतर न्याय मिळाला। 300 वर्षानंतर सगळे उभा राहून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभा राहून जोरदार टाळ्या वाजवा। सगळे जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात आवाज आला पाहिजे, जोरात। अरे असं होणं शक्य नाही आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या 300 वर्षात कुणी केलं नाही। मित्रांनो, साहेब, या आमच्या भावना आहेत, भावना हृदयातल्या भावना आहेत। साहेब, वाईट वाटतंय, हे कुणी काम केलं नाही। अहिल्यादेवींची जयंती कुणी साजरी केली नाही, पण अख्ख्या देशात साजरी होते। उत्तर प्रदेशमध्ये साजरी होते, मध्य प्रदेशमध्ये साजरी होते, केरळामध्ये साजरी होते, अरे पश्चिम बंगालात साजरी होते। एकमेव महापुरुष अहिल्यादेवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते। मित्रांनो, आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू। अहिल्यादेवींना तुम्ही इतका सन्मान दिला, कारण अहिल्यादेवींनी काम सुद्धा या देशासाठी केलं होतं, कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं, अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं, अखंड हिंदुस्थानासाठी। परंतु इतिहासकार जातीवादी निघाले, इतिहासकारांना लिहू वाटलं नाही। सुभेदार मल्हारराव होळकर, एका मेंढपाळाचा पोरगा, अरे ज्याचा बाप राजा नव्हता, ज्याची आई राणी नव्हती, एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती, धाडसावरती, पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो। आणि महाराष्ट्र नव्हे, त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळमुरुम, त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला, पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दानादान उडवून देतो। थोरले बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांना संधी दिली, त्या संधीचं सोनं मल्हाररावांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे 1680 चा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे 1689 चा, आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे 1693 चा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता, तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले, त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर। पण त्यांचा इतिहास आला नाही, यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही। आज मी धन्यवाद देतो, नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत, पुस्तकं लिहायचं सुरू आहे, नुसते कार्यक्रम सुरू नाहीत। अहिल्यादेवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय, अहिल्यादेवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय। पण साहेब, सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्यादेवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि